दरवर्षी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची जयंती या ठिकाणी साजरी करण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित होत असतो। आणि गेले काही वर्ष नित्य नियमाने कुठलाही कार्यक्रम असला तरी हा कार्यक्रम करूनच पुढच्या कार्यक्रमाला मी जातो। कारण या कार्यक्रमात एकीकडे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली देण्याची संधी मिळते, तर दुसरीकडे आमच्या माथाडी कामगारांचं दर्शन घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देखील याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मला मिळते। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी येत असतो। आपल्याला कल्पना आहे आमच्या माथाडी कामगारांकरता जो संघर्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला, जो माथाडी कामगार छोट्या छोट्या गावातनं या ठिकाणी आला होता, मजुरी करत होता, ओझं वाहत होता, पण त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नव्हतं। या कामगाराचं काय होईल, याचं भविष्य काय, त्यांच्या मुलांचं भविष्य काय, हे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी लागू व्हायचं। एक प्रकारची पिळवणूक या सगळं कामगारांची त्या ठिकाणी होत होती। आणि त्यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी एक लढा उभारला आणि त्यांनी आणि अनेक लोकांनी मिळून आमच्या माथाडी कामगाराला संरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भातला प्रयत्न केला।